मित्रांनो, नुकतंच जर तुम्ही आता एएनएम किंवा जीएनएम हा डिप्लोमा केला असेल आणि तुम्ही डिप्लोमासाठी अप्लाय करत असेल तर तुम्हाला यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतील, तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते डॉक्युमेंट कोणकोणते लागतील ते सांगणार आहोत आणि अदरचे डिटेल्स कोणती लागणार ते पण मी तुम्हाला सांगणार आहोत. तर बघा, हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे, कारण यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या चुका करायच्या नाही आहे आणि काय नेमकं जेव्हा आपण डिप्लोमा अप्लाय करतो तेव्हा नेमकं काय बघायचं आहे, डॉक्युमेंट कसे असले पाहिजे याबद्दल मी संपूर्ण इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहोत. तर बघा, डिप्लोमासाठी तुम्हाला फक्त 5 डॉक्युमेंट लागतात. जसं तुम्ही जर समजा एएनएम केलं असेल तर तुमची सेकंड इयरची मार्कलिस्ट म्हणजेच फायनल इयरची मार्कलिस्ट लागणार आणि तुम्ही जर जीएनएम केलं असेल तर तुम्हाला थर्ड इयरची म्हणजेच फायनल इयरची मार्कलिस्ट लागणार. त्यानंतर बघा, तुमचा एक सी फॉर्म येतो. सी फॉर्म कोणता राहतो की महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या एक वेबसाईटवर सी फॉर्म असतो, कोर्स कम्प्लिशन फॉर्म. तो फॉर्म तुम्हाला लागतो. त्यानंतर त्यावर 2 फोटो असतात 2x2चे. त्याचं जे बॅकग्राऊंड आहे ते रेड कलरचं असायला पाहिजे. जेव्हा तुम्ही फोटो काढायला जाल तर त्याचं जे बॅकग्राऊंड आहे तुम्ही रेड कलरचं ठेवा. त्यानंतर तुमचा जो फोटो आहे तो फोटो हा युनिफॉर्मवरचा असला पाहिजे. त्यानंतर तुमचं आयडेंटिटी कार्ड असलं पाहिजे गळ्यात. जर समजा मुलगा असेल तर तुमची जी सेविंग आहे ते सेविंग पूर्ण क्लीन असायला पाहिजे. त्यानंतर मुलगी असेल तर हेअर वगैरे टाय करून असायला पाहिजे. त्यानंतर त्याचे 2x2चे आपल्याला 2 फोटो लागतील आणि ते 2 फोटो तुम्हाला सी फॉर्म सोबत द्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला कॉलेजवाले काय करणार की त्यावर स्टॅम्प आणि प्रिन्सिपल स्टॅम्प आणि प्रिन्सिपल साईन वगैरे देणार आणि त्याचे 2 फोटो आहे, ते 2 फोटो तुम्हाला सी फॉर्म सोबत स्टिक करून देणार. ठीक आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला मी सांगितलं एक फायनल इयरची मार्कलिस्ट, त्यानंतर सी फॉर्म, त्यानंतर तुमची सेल्फ साईन, स्वतःची साईन लागणार. साईनमध्ये पण कसं आहे, साईन जी आहे ती साईन सिंपल साईन नाही लागणार. जर सिंपल साईन तुम्ही करणार जेव्हा तुम्ही डिप्लोमाला अप्लाय करायला जाणार, जेव्हा सिंपल साईन जर केली तुम्ही तर तुमचा डिप्लोमा आहे तो रिजेक्ट होईल. मग त्यानंतर तुम्हाला कळणार नाही की साईन का बरं रिजेक्ट होतं, ॲक्च्युअलमध्ये माझी साईन तर हेच आहे. तर बघा काय होतं की तुम्हाला सिंपल साईन नाही करायची, तुम्हाला कर्सिव्हमध्ये साईन करायची. तर सिंपल साईन नाही लागणार, तुम्हाला एक कर्सिव्हमध्ये साईन करायची आहे. त्यानंतर तुमचा जो प्रिन्सिपल स्टॅम्पचा जो फोटो असतो, म्हणजे जे 2x2चे 2 फोटो राहतात त्यामध्ये एक फोटो असतो. त्याच्या मिडमध्ये काय असतं, प्रिन्सिपल स्टॅम्प आणि साईन असतं. त्या फोटोचा फोटो लागणार. ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्हाला एक पासिंग सर्टिफिकेट मिळते. जेव्हा तुम्ही तुमचा कोर्स कंप्लीट होईल, तुम्ही पास होणार, तेव्हा बोर्डाकडून तुम्हाला एक पासिंग सर्टिफिकेट मिळते. तर ते पासिंग सर्टिफिकेट लागणार. त्यानंतर बघा की इम्पॉर्टंट अदर डिटेल्स काय लागणार, तर अदर डिटेल्समध्ये काय लागणार की तुमचा जो परमनंट ॲड्रेस आहे तो फुल परमनंट ॲड्रेस लागणार. त्यानंतर तुमचा बर्थ प्लेस काय आहे ते बर्थ प्लेस लागणार. त्यानंतर तुमचा बर्थ प्लेसमध्ये तुमचा बर्थ प्लेसचा जो फुल ॲड्रेस आहे तो पण ॲड्रेस लागणार आणि तुमचं आधार कार्ड लागणार आणि तुमची जे 10वी 12वीची मार्कलिस्ट आहे ती मार्कलिस्ट पण तुम्हाला त्यामध्ये लागणार. तर हे अदर डिटेल्समध्ये लागणार. बघा, 10वी 12वीची मार्कलिस्ट अपलोड करत नाही, बट जेव्हा ॲप्लिकेशन फिल करतो आपण त्यामध्ये जे 10वी 12वीचे जे मार्क्स असतात, त्यानंतर तुम्ही कोणत्या बोर्डमधून पासआउट झाले हे त्यामध्ये टाकायचं असतं. त्यानंतर बघा, जेव्हा आपण सी फॉर्म घेतो तर सी फॉर्म घेताना आपल्याला एक महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे की जर तुम्ही एएनएम केलं असेल, एएनएम 2 वर्षाचं असतं. तुम्ही जीएनएम केलं असेल, जीएनएम 3 वर्षाचं असतं. तर जी तुमची ॲडमिशन डेट आहे आणि तुमची कोर्स कम्प्लिशन डेट आहे, तर यामधला जो ड्युरेशन आहे, एएनएम असेल तर तो 2 वर्षाचा ड्युरेशन भरला पाहिजे आणि जीएनएम असेल तर तो 3 वर्षाचा ड्युरेशन भरला पाहिजे. बघा, खूप सारे विद्यार्थी अशा चुका करतात की कॉलेजवाले चुकीची डेट देऊन देतात आणि ते डिप्लोमासाठी अप्लाय करून देतात. त्यामुळे त्यांचा डिप्लोमा काय आहे तो रिजेक्ट होतो आणि त्यानंतर पुन्हा त्यांना करेक्शन करावं लागतं. काही वेळा असं पण झालं आहे की जो डिप्लोमा आहे, जी चुकीची ड्युरेशन डेट किंवा चुकीची डेट दिल्यामुळे काय होतं आहे की डिप्लोमा व्हेरीफाय झाला आहे आणि डिप्लोमा आला पण आहे, पण त्यानंतर जो डिप्लोमा आहे तो डिप्लोमा आपल्याला नेसेसरी असतो कशासाठी, आपलं रजिस्ट्रेशन करण्यासाठी. तर मग काय होतं की जे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल आहे तो डिप्लोमा जेव्हा अपलोड करतो आपण, अपलोड केल्यानंतर त्याचे जे डेट आहे ते डेट क्रॉस चेक होते. मग ते डेट क्रॉस चेक झाल्यानंतर तो डिप्लोमा तिथून रिजेक्ट होतो. मग तो डिप्लोमा रिजेक्ट झाल्यानंतर आपल्याला काय होते, समजतं की ही जी डेट आहे, जी कोर्स कम्प्लिशनची जी डेट आहे ती डेट त्यामध्ये चुकलेली आहे. तर मग काय करावं लागतं आपल्याला, पुन्हा मग आपल्याला वापस बोर्डात जाऊन त्यांना ॲप्लिकेशन देऊन त्यानंतर पेनॉल्टी भरून तो जो डिप्लोमा आहे डिप्लोमाची डेट काय करावं लागतं आपल्याला करेक्ट करावं लागतं. तर बघा, जेव्हा तुम्ही कॉलेजकडून तुमचा सी फॉर्म घेणार तर त्यामध्ये चेक करून घ्यायचं की तुमचं जे ड्युरेशन आहे, ॲकॅडमिक ड्युरेशन आहे ते 2 वर्षाचं एएनएम असेल तर आणि जीएनएम असेल तर 3 वर्षाचं भरतं काय ते तुम्ही चेक करून घ्यायचं. तर बघा, अशा प्रकारचे डॉक्युमेंट लागणार. तर डिप्लोमासाठी मुख्य 5 डॉक्युमेंट लागतात. जसं कोर्स कम्प्लिशन फॉर्म म्हणजे सी फॉर्म, त्यानंतर फायनल इयरची मार्कलिस्ट, त्यानंतर तुमची सेल्फ साईन, त्यानंतर पासिंग सर्टिफिकेट आणि तुमचा 2x2चा प्रिन्सिपल स्टॅम्प फोटो आणि साईन तो
लागणार. अशा प्रकारचे 5 डॉक्युमेंट, मुख्य 5 डॉक्युमेंट लागतात आणि त्यामध्येच तुमचं जे 10वी 12वीचं तुमचं मार्कलिस्ट पण लागणार. तर अशा प्रकारचे डॉक्युमेंट जे आहे डॉक्युमेंट लागतात. आणि मी जे सांगितलं आहे तुम्हाला डेटबद्दल, ते सी फॉर्मवरच्या कोर्स कम्प्लिशनची डेट जी आहे ती डेट तुम्ही नक्की क्रॉस चेक करा. यामुळे खूप मुलांना प्रॉब्लेम झालेले आहे. तर बघा, अशा प्रकारचे डॉक्युमेंट लागतात. तुम्ही जेव्हा केव्हा पास आउट होणार तर तुम्हाला डिप्लोमा अप्लाय करण्यासाठी कॉलेजकडून तुम्हाला हेच डॉक्युमेंट घ्यायचे आहे. थँक्यू, धन्यवाद.